हॅलो, अहो संक्रांतीला हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवायचा घरी, त्याचं वाण आणायचं आहे, मला 10,000 रुपये पाठवून द्या. हां, आता बघच, ह्यावेळेस सगळ्यात भारी हळदी कुंकाचा कार्यक्रम माझ्याच घरी असणार आहे. सगळ्या बायांना सरसकट इडलीची भांडीच वाटते का नाही बघ, कसा वट वाढतोय मग माझा. आणि मागच्या वेळेस त्या चोंबड्या वहिनीने मला बोलवलं नव्हतं ना हळदी कुंकाला, ह्यावेळेस तिला बी मी बोलवत नसती. कशी तिच्या बुडाला आग लागते मग बघतीच मी. ह्यावेळेस हळदी कुंकाला ही 5,000ची साडीच घालते, सगळ्यात भारी मीच दिसली पाहिजे. हॅलो, हा वाटला पार्लरवाली, माझ्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तर माझा मेकअप करायचा आहे. आणि ऐक, माझा मेकअप असा करायचा ना, सगळ्यात भारी मीच दिसली पाहिजे. असा बायाने मला बघितल्या शेजारी करपून पार जळल्या पाहिजे त्या. हां चालतंय, ठेवू का? लवकर या. हॅलो, हा काळ तोंडे वहिनी, त्या हागोने वहिनीने हळदी कुंकवाला काय घेतलं या? अगाय प्लॅस्टिकच्या बुट्ट्या दोडाचं घेऊन तसला भिक्कारड आणि खापरं घेतली रे, घेतल्याच तिने त्या बाहेरच्या गाड्यावरनं. म्या हळदी कुंकवाला इडलीची भांडी ठेवली ती, या बरं का? हां चालतंय, ठेवू का? होय ग राणे, त्या हडकुळे वहिनीने कसली साडी घातली होती ग, नुसता धगामागा. आणि मलाच बघा, आणि देऊन भिक्कारावाने ती रुपयाची टिकल्याची पाकिटं दिली ती. तू उद्या माझ्या ती मग कळेल तुला हळदी कुंकू कसं असते ती. मागच्या वेळी त्या खापरतोंड्या वहिनीने समोसे ठेवली होती, त्याला काढ झार, त्याला चवना ढव पानचाटवानी. ह्यावेळेस मी पावभाजी ठेवती, म्हणजे सगळ्यात जास्त वट माझाच वाढेल.